रोजचे 50 महत्त्वाचे किचन हॅक्स मराठी. 1. दूध सांडू नये म्हणून. दूध उकळताना भांड्याच्या कडेवर लाकडी पळी आडवी ठेवा. दूध वर येऊन सांडत नाही आणि गॅस स्वच्छ राहतो. 2. कांदा लसूण वास हातावरून घालवण्यासाठी. हातावर थोडे मीठ घ्या आणि स्टीलच्या नळाखाली चोळा. काटेकोरपणे वास निघून जातो. 3. पोळ्या जास्त वेळ मऊ ठेवण्यासाठी. पोळ्या भाजल्यानंतर लगेच कापडात गुंडाळा. हवा लागत नाही म्हणून पोळ्या कडक होत नाहीत. 4. भाजी तळाला चिकटू नये म्हणून. कढई आधी चांगली तापू द्या आणि मगच तेल घाला. तेल गरम झाल्यावर भाजी टाकल्यास चिकटत नाही. 5. भात मोकळा राहण्यासाठी. भात शिजवताना पाण्यात 1 चमचा तेल घाला. दाणे सुटसुटीत आणि सुंदर होतात. 6. कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी. कोथिंबीर धुवून पाणी निथळून पेपरमध्ये गुंडाळा. हवाबंद डब्यात ठेवल्यास 4 ते 5 दिवस ताजी राहते. 7. मिक्सर पटकन स्वच्छ करण्यासाठी. मिक्सरमध्ये कोमट पाणी आणि थोडा साबण घालून चालू करा. आतील चिकटपणा लगेच निघतो. 8. भेंडी चिकट होऊ नये म्हणून. भेंडी कापण्याआधी पूर्ण कोरडी करा. शेवटी लिंबाचा रस घातल्यास चिकटपणा जातो. 9. दही लवकर लागण्यासाठी. दही लावताना भांडे कोमट ठेवा आणि झाकून ठेवा. हिवाळ्यातही दही चांगलं लागतं. 10. फ्रीजमधील वास काढण्यासाठी. फ्रीजमध्ये छोटा बाउल बेकिंग सोड्याचा ठेवा. वाईट वास शोषला जातो. 11. उरलेली भाजी वापरण्यासाठी. उरलेल्या भाजीचे पराठे किंवा कटलेट करा. अन्न वाया जात नाही. 12. मीठ ओलसर होऊ नये म्हणून. मिठाच्या डब्यात 2 ते 3 तांदळाचे दाणे ठेवा. ओलावा शोषला जातो. 13. कढईला जळका वास आल्यास भाजी लगेच दुसऱ्या भांड्यात काढा. त्यात 1 कच्चा बटाटा टाकल्यास वास कमी होतो. 14. पोहे मऊ करण्यासाठी. पोहे धुतल्यानंतर लगेच झाकण ठेवा. 5 मिनिटात पोहे मऊ होतात. 15. स्वयंपाकात वेळ वाचवण्यासाठी. स्वयंपाक सुरू करण्याआधी सगळं साहित्य काढून ठेवा. काम वेगात होतं. 16. अंडी पटकन सोलण्यासाठी. उकडताना पाण्यात मीठ घाला. साल सहज निघते. 17. तवा चिकटू नये म्हणून. तवा गरम करून मग थोडं तेल चोळा. पोळ्या नीट भाजल्या जातात. 18. फळं काळी पडू नयेत म्हणून. कापलेल्या फळांवर लिंबाचा रस लावा. रंग बदलत नाही. 19. डाळ फेसाळू नये म्हणून. डाळ शिजवताना 1 चमचा तेल घाला. फेस कमी येतो. 20. कांदे जास्त दिवस टिकवण्यासाठी. कांदे जाळीच्या पिशवीत ठेवा. ओलावा लागत नाही. 21. गॅस बचत करण्यासाठी. भाजी शिजवताना झाकण वापरा. वेळ आणि गॅस दोन्ही वाचतात. 22. पनीर मऊ ठेवण्यासाठी. गरम पाण्यात थोडे मीठ घालून पनीर ठेवा. 10 मिनिटात पनीर मऊ होतं. 23. लसूण पटकन सोलण्यासाठी. गरम पाण्यात 5 मिनिटे भिजवा. साले सहज निघतात. 24. मसाले ताजे ठेवण्यासाठी. मसाल्यांचे डबे कोरड्या ठिकाणी ठेवा. ओलावा टाळा. 25. चहा छान रंगाचा होण्यासाठी. चहा पावडर आधी थोडी उकळवा. मग दूध घाला. 26. दुधाला वास येऊ नये म्हणून. दूध उकळताना चिमूटभर मीठ घाला. दूध ताजं लागतं. 27. ब्रेड मऊ ठेवण्यासाठी. ब्रेडच्या डब्यात सफरचंदाचा तुकडा ठेवा. ब्रेड कोरडं होत नाही. 28. गोड पदार्थ जास्त मऊ राहण्यासाठी. शिजवताना थोडं तूप घाला. चव आणि मऊपणा वाढतो. 29. स्वयंपाकघरात मुंग्या येऊ नयेत म्हणून. कोपऱ्यात हळद किंवा मीठ टाका. मुंग्या दूर राहतात. 30. भाजीचा रंग टिकवण्यासाठी. जास्त वेळ शिजवू नका. मध्यम आचेवर भाजी करा. 31. फ्रीज स्वच्छ ठेवण्यासाठी. आठवड्यातून एकदा रिकामा करून पुसा. जंतू वाढत नाहीत. 32. तेल उडू नये म्हणून. तव्यावर भाजी टाकण्याआधी मीठ शिंपडा. तेल उडत नाही. 33. पोळी फुगण्यासाठी. तवा चांगला तापलेला असावा. पोळी पटकन फुगते. 34. मसाले जळू नयेत म्हणून. फोडणी कमी आचेवर द्या. चव खराब होत नाही. 35. उरलेलं दूध वापरण्यासाठी. दुधाची पनीर किंवा खीर करा. दूध वाया जात नाही. 36. भांडी चमकण्यासाठी. लिंबू आणि मीठ वापरा. स्टील चमकते. 37. सिंकमधील वास काढण्यासाठी. गरम पाणी आणि बेकिंग सोडा ओता. वास निघून जातो. 38.
चाकू धारदार ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा धार लावा, काम सोपं होतं. 39. पिठलं गोठळ्या न होण्यासाठी पाणी हळूहळू घालत ढवळा, पिठलं गुळगुळीत होतं. 40. भाज्या ताज्या राहण्यासाठी फ्रीजमध्ये पेपरमध्ये गुंडाळा, ओलावा कमी होतो. 41. कढई गंजू नये म्हणून धुतल्यानंतर तेल चोळा, कढई टिकते. 42. साखर ओलसर होऊ नये म्हणून साखरेच्या डब्यात तांदूळ ठेवा, ओलावा शोषला जातो. 43. किचनमध्ये वास येऊ नये म्हणून लवंग किंवा दालचिनी ठेवा, सुगंध राहतो. 44. भाजी जास्त खारट झाली तर पाणी किंवा बटाटा घाला, खारटपणा कमी होतो. 45. मिक्सरचा वास काढण्यासाठी लिंबाची साल फिरवा, वास निघतो. 46. उकडलेली अंडी सोलताना थंड पाण्यात टाका, साल पटकन निघते. 47. तवा चिकट होऊ नये म्हणून वापरानंतर कोरडा पुसा, पाणी टाळा. 48. पोळीला छान वास यासाठी पिठात चिमूटभर तूप घाला, चव वाढते. 49. भाजी पटकन शिजण्यासाठी भाजी आधी झाकून ठेवा, नंतर परता. 50. रोजचा सगळ्यात महत्त्वाचा हॅक, स्वयंपाक करताना शांत रहा, घाई न करता केल्यास चव आपोआप वाढते.